कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा. सशाने हलविले कान घेतली सुंदर तान. सरी ग म ग काय ग? सरी ग म प. काय सशाने हलविले काय आई ग, तू हसल्यानंतर तुझ्या चेहऱ्याला गालाला खळी पडतीये. आई ग. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी सुकीर्त. आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किन केअर, DIY आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण ही सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत. त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती नोटिफिकेशनची घंटा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे. आम्ही आमच्या रूम मध्ये कॅज्युअली बसलेलो आहोत. बाळ बाहेर झोपलेलं आहे. हो, आणि आम्हाला असं वाटलं की एक थोडासा छानसा कॅज्युअल व्लॉग द्यावा. आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही अथांगचे व्हिडिओ शेअर करा, तुम्ही अथांगचे व्हिडिओ शेअर करा. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की गेल्या काही महिन्यातले त्याचे माइलस्टोन्स, म्हणजे तो पहिल्यांदा आता पालथं पडायला शिकलाय, किंवा पहिल्यांदा त्याला आम्ही बाहेर नेलं, ड्राईव्ह पहिल्यांदा केली, किंवा तो हसायला लागला, पहिल्यांदा बोलायला लागला, आवाज काढायला लागला वेगवेगळे. तर त्या वेळेसचे काही आम्ही व्हिडिओ जनरल शूट केले होते. म्हणजे काय याचा व्लॉग करायचा असं काही ठरवून केलं नव्हतं. तर वाटलं ते सगळं एकत्र क्लब करून तुमच्या पुढे सादर करावं. तसंही 31st आहे आज, त्यामुळे सगळेजण एकदम पार्टीच्या मूड मध्ये असतील. हा, म्हणजे तुम्ही व्हिडिओ कधीही बघितला, म्हणजे 31 डिसेंबर नंतर जरी बघितला निवांत, तरी सुद्धा कदाचित तुम्ही नवीन वर्षामध्ये हा व्हिडिओ बघत असाल, तरी सुद्धा सगळ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला कॅज्युअल मस्त निवांत असं ठेवायचं होतं, पर्सनल काहीतरी शेअर करायचं होतं. मला आणि सुकीर्तला नक्की तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करत असाल तर वेगवेगळे अथांगचे फोटोज आणि छोटे छोटे व्हिडिओ स्टोरीज मधून वगैरे सुद्धा दाखवले जातात. आणि मग ते इतके आवडतात ना तुम्हा सगळ्यांना. आणि ऑफकोर्स कोणाला ते तान्हं बाळ बघायला आणि त्याच्या बाललीला बघायला आवडणार नाही, खूप गोड वाटतं. तर असं वाटलं की बुवा मग ते थोडंसं क्लब करून निवांत, कारण आता बाळाबरोबर एवढा वेळ मिळत नाही शूटला, पण ते सगळे क्लब करून एक छानसा व्लॉग करावा. आणि जर तुम्हाला अगदी रेग्युलरली अपडेटेड असे त्याचे फोटोज किंवा एक जनरल काय चाललंय आयुष्यात, पर्सनल छान गप्पा, याच्यासाठी तुम्हाला जास्त संपर्कामध्ये राहायचं असेल तर सुकीर्तला आणि मला इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती फॉलो करायला अजिबात विसरू नये. नक्कीच. येस सर, आज आपल्याकडे आपण आता अँटी एजिंग मसाज करणार आहोत, कारण की तुम्हाला जसे एजिंगचे थोडे साईन्स दिसायला लागलेत. तर गुरुत्वाकर्षणाच्या अपोजिट आपण असा अपवर्ड मोशनमध्ये मसाज करणार आहोत, की ज्याच्यामुळे तुम्हाला कशाही पद्धतीचा सुरकुत्या, ड्रायनेस असा येणार नाही. तर वरच्या बाजूला अशा पद्धतीनं हे जे तुमचं इवलंसं नाक आहे ते, आणि इथे फोरहेडला अशा पद्धतीनं अपवर्ड मोशनमध्ये मसाज केला जाईल. डोळ्यांच्या खाली कसलाही काळेपणा येऊ नये यासाठी केला जाणारा हा डोळ्यांभोवतीचा हलका मसाज आहे. आणि सर तुम्ही जर हात बाजूला काढला तर जास्त चांगला आम्हाला फेशियल करता येईल. प्लीज सर, प्लीज कोऑपरेट. सर प्लीज, यू आर नॉट कोऑपरेटिंग सर. सर डोंट डू दिस सर. that's not sir please sir, don't do it sir please. अशा पद्धतीनं तुमची त्वचा ही खऱ्या अर्थानं अगदी बेबी स्किन होईल. सर प्लीज फेशियल करू द्या प्लीज. सर सर्व्हिसमध्ये मध्ये मध्ये नको सर. सर तुम्ही पालथे नाही पडला तर नीट मसाज करता येईल सर, प्लीज सर. थँक्यू सर. सर तुम्हाला पे नसेल करायचं सर्व्हिस नाही आवडलेली म्हणून तरी चालेल, कारण हे कॉम्प्लिमेंटरी होतं. येस सर, तुम्ही आता तोंडात हात घालू शकता. थँक्यू सर. एवढी छान झोप झाली, एकदम मस्त झोप झाली. आब्बा डब्बा चब्बा. आब्बा डब्बा चब्बा.
पण बाहेर येतोय, सारखे सटकतो इथून असे 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 बाहेर येतोय. उंची खूप आहे आमची छान. आणि आता आम्ही फिरून आलो बाहेर जाऊन आणि आता घरी आलेलो आहोत आणि मला खूप आवडलं बाहेर फिरायला, वॉकिंगला जायला. आम्ही झोप काढली स्ट्रोलर मध्ये. अजून एक गोष्ट आम्हाला शेअर करावीशी वाटते उर्मिला. खरं तर काय होतं की इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती वगैरे सुद्धा सुकीर्तनं मी फोटो टाकला ना बाळाचा, की काय होतं की ते इतकं छान गोंडस बाळ आहे ना, त्याच्या खाली अशा साधारण कमेंट्स येतात नवीन ज्या आया असतात बिचाऱ्या, की आमचं बाळ इतकं गुटगुटीत नाहीये किंवा आमचं बाळ अजून पालथं नाही पडत आहे, तुझ्या बाळानं कुठल्या महिन्यामध्ये ताई मान पकडली, मान धरली, अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आता याच्यावरती मला तुम्हाला एकच मुद्दा सांगायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बेबीचं वेट म्हणजे बाळाचं वजन, याच्यावरती अतिशय अनुवंशिकतेचा प्रभाव असतो. ओके, म्हणजे तुम्ही पूर्णपणे ब्रेस्ट मिल्कवरती असाल, थोडंसं ब्रेस्ट मिल्क आणि फॉर्म्युलावरती असाल, पूर्णपणे फॉर्म्युलावरती एखादं बेबी असेल, काहीही असलं तरी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, बाळाचं वजन हे अनुवंशिकतेवरती सुद्धा खूप अवलंबून असतं आणि मग इतर फॅक्टर्स असतात. आपल्या प्रेक्षकांमध्ये इतर कोणी जर डॉक्टर असेल तर ते तुम्ही त्यांना म्हणजे कमेंट्समध्ये येस म्हणा, किंवा नवीन ज्या आया असतील की ज्या हो म्हणत असतील तर लगेच कमेंटमध्ये थम्सअप तुम्ही लिहू शकता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बाळाचं वजन इतरांच्या बाळाशी अजिबात तुलना करायची नाही. तुमचं बाळ हेल्दी आहे, आनंदी आहे, हसतंय तर अजिबात चिंता करायची नाही कसलीच. तुमच्या पीडियाट्रिशियनना म्हणजे तुमच्या बाळाच्या डॉक्टरांनी जर सांगितलं ना बाळ एकदम सुदृढ आहे, मग ही असली तुलना करत बसायची नाही बारीक जाड वगैरे. त्यात बॉय आणि गर्ल म्हणजे मुलगा बाळ आणि मुलगी बाळ या दोघांच्या पण वजन आणि उंचीमध्ये फरक पडत असतो. त्यामुळे हे ध्यानात घ्यायचं. दुसरी गोष्ट माइलस्टोनची. हो, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक बाळाचा माइलस्टोन म्हणजे पालथं कधी पडलं, उभं कधी राहिलं, चालायला कधी लागलं, बोलायला कधी लागलं, हे प्रत्येक बाळाचं अगदी वेगळं असू शकतं. असं काही हेल्दीचा काही हेल्दीचा संबंध नाहीये, असं काही स्टँडर्ड असं काही क्रायटेरिया नाहीये की 2 महिन्यांनी एवढं व्हायला पाहिजे, 4 महिन्यांनी एवढं व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. थोड्याशा ज्या काही खुणा असतात की बुवा तुमचं बाळ फक्त एकाच साईडला खूप बघतंय किंवा अजिबातच दुजोरा नाही देतंय वगैरे, तर त्या देव न करो असं कोणाच्याच बाबतीत घडायला नको. पण त्या साईन्स असतात, त्या खुणा असतात, त्याचं निरीक्षण करा की खूपच हे होतंय, बाकी खूप खेळतंय, हेल्दी सगळं छान आहे, तुम्ही डॉक्टरांना पण विचारून झालं तर चिंता करत बसायची नाही, उगाच निगेटिव्ह चिंतन करायचं नाही. पण तुम्हाला जर असं वाटलं की काहीतरी गडबड आहे चांगलीच, तर तुम्ही इतरांना विचारत बसण्यापेक्षा सरळ डॉक्टरांकडे द्या की एकीचकडे मान होतीये, तर ऑफकोर्स काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंटसाठी वगैरे, किंवा फार रिस्पॉन्स नाही देते वगैरे वगैरे. थोडक्यात कंपॅरिझन नको आणि ज्या काही शंका असतील त्या थेट डॉक्टरांना विचारा. त्यामुळे शक्यतो चांगला डॉक्टर बघा जो तुमच्या सतत संपर्कात राहू शकतो. अगदी बरोबर. ए शनली, ए शनली, ढोले माऊ, असं हे पाय बाहेर काढायची जागा आहे का ही? हां, हे क्रीप कशासाठी आहे? प्रोटेक्शन मग? हां, तूच हे काय आहे? हे असं हे काय आहे? हे असं काय बाहेर निघतंय? हां ढोले माऊ, काय आहे? काय अगं ढोले माऊ? सुकीर्त, लॉकडाऊन मध्ये खूप लोकांना बाळ झाली, तर लग्न तरी झाले किंवा बाळा तरी झाले, काहीतरी झालेलंच आहे. तर 2021 मध्ये जर तुम्हालाही बाळ झालं असेल, तुम्ही पण माझ्यासारख्या नवीन आई असाल, न्यू मॉम असाल, तर आम्हाला कमेंटमध्ये तुमच्या बाळाचं नाव लिहून पाठवा. म्हणजे आम्हालाही कळेल की अथंगच्या कोण मित्रमैत्रिणी आता या वर्षात आहे. आणि इतकी छान छान नावं आजकाल ठेवतात तर ती वाचायला जाम मजा येते. तर आम्हाला नक्की सांगा. दुसरं म्हणजे तुम्ही आमच्या बाळावरती खूप 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 प्रेम करता, लगेच कळतं ते, आणि त्यामुळे ते असं दृष्टविष्ट लागण्याच्या सगळ्या पलीकडे गेलेलं आहे, नुसते आशीर्वाद आणि प्रेम मिळतं. असंच आमच्या दोघांच्याकडून तुमच्या बाळांसाठी खूप 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 आशीर्वाद आणि भरभरून प्रेम. तुमची बाळं भरपूर सुदृढ होऊ दे, हेल्दी वेल्दी हॅपी राहू देत. आणि 2022 मध्ये म्हणजेच पुढच्या वर्षी आपण काय काय घेऊन येतोय? खूप काय काय घेऊन येतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी प्रेग्नन्सीची संपूर्ण जर्नी आणि मी काय काय शिकले याच्यामध्ये आणि काय काय फजिती आणि मजेशीर गोष्टी झाल्या याचं पुस्तक म्हणजे ऑडिओ बुक स्टोरीटेल ज्या ऑडिओ बुक या ऍप वरती येणार आहे. त्याचबरोबरीने पॉडकास्ट शो जो आम्ही चालू केला होता द उर्मिला शो,
तो परत नव्याने चालू करतोय. त्यामुळे नवे एक्सपर्ट्स असतील, नवीन विषय असतील, त्यामुळे जास्तीत जास्त चांगले विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. Yes. झालंच तर येस, स्त्रियांशी रिलेटेड सगळे प्रश्न म्हणजे PCOS, बाळाचा चान्स कधी घ्यावा, मेंटल स्थिती, लग्न करताना कोणता पार्टनर निवडावा, सगळे प्रश्न Diet. छोट्या छोट्या डाएट, येस, मेंटल सगळेच. हेल्थ आणि सगळ्याच गोष्टी की ज्याचा छोटा 15-20 मिनिटाचा व्हिडिओ होऊ शकत नाही कदाचित, पण पॉडकास्टमध्ये विस्तृत पद्धतीनं छान एक्सपर्ट बरोबर आपण गप्पा मारणार आहोत. नक्कीच. आणि त्याचबरोबरीने खूप इंटरेस्टिंग आणि छान छान व्हिडिओज, नवीन नवीन विषय घेऊन तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही नक्कीच घेऊन येऊ पुढच्या वर्षामध्ये. येस. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. येस, आणि कारण की आपण सगळे सावध राहणार आहोत, आपण सगळे सुदृढ राहणार आहोत आणि सगळं चांगलं होणार आहे असाच आपण विचार पकडूयात आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण करूयात. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाची खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्याकडून. आणि सॉरी, बाळ झोपलेलं आहे, नाहीतर हा संपूर्ण बाळाचा व्लॉग आहे आणि बाळाला घेऊन येणार होता आम्ही, पण ते छान झोपी गेलं आणि आम्ही रात्रीच्या वेळेला शूटिंग करतोय घरामध्ये बसून. त्यामुळे चमकत असतो आम्ही लाईट मध्ये. चमकते तारे. तर Yes. येस, ओके, हा, बाय, Bye. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आय लव्ह यू. ओ सॉरी, वी लव्ह यू. तेरा मुझसे है पहले का नाता कोई यूं ही नहीं